दुष्काळामुळे ओढावलेल्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या पाणी बाणी या काव्यसंग्रहाचं औरंगाबादमध्ये प्रकाशन करण्यात आलं। पाणी विषयावर निवडक कवींच्या दुःखाचं समूहगान असणारा या काव्यसंग्रह असून यात वेदना, सहवेदना आणि कवितांच्या विविध आकृती बांधून पाण्यासाठीचा टाहो फोडण्यात आला आहे। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि ग्रंथाली प्रकाशित पाणी बाणी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन नुकतंच ज्येष्ठ साहित्यिक रा.र. बोराडे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये करण्यात आलं। यावेळी प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य, दत्ता बाळसराफ, कविता संग्रहाचे संपादक प्रभाकर साळेगावकर, डॉक्टर दीपा क्षीरसागर उपस्थित होते। या कविता संग्रहात निवडक 50 कवींच्या 64 कविता आहेत। दुष्काळावरच्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी हा काव्यसंग्रह नक्कीच उपयुक्त ठरेल, असं ज्येष्ठ साहित्यिक रा.र. बोराडे यांनी म्हटलंय। ग्रंथाली या प्रकाशन संस्थेच्या वतीनं पाणी बाणी हा कविता संग्रह प्रकाशित करून फार मोठा अशा प्रकारचं ऐतिहासिक काम केलेलं आहे। 2015चा दुष्काळ कशा प्रकारचा होता याचा जर उद्या अभ्यास करायचा असेल तर या वर्षामध्ये निर्माण झालेलं जे साहित्य आहे ते कथा असो, कादंबरी असो, कविता असो, हे अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं साधन म्हणून गणलं जाणार आहे। या दृष्टीनं पाणी बाणी हा कविता संग्रह या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा असा मानायला हवा। पाणी बाणी कविता संग्रह मराठवाड्यातल्या पाण्याबद्दल टाहो, प्रार्थना, आळवणी करतात। या काव्यसंग्रहातनं भयान वास्तव समोर येतं। तुकारामांच्या काळापासूनचा दुष्काळ समोर येतो। आपापल्या भागातल्या पर्यावरणाचा विचार करून कवींनी पाणी मांडलंय। मराठवाड्याच्या बाहेरचे कवी यामध्ये जे पाण्याबद्दल टाहो फोडतायत, प्रार्थना करतायत, आळवणी करतायत, हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा एक भयान वास्तव आपल्यासमोर येतं आणि सगळी दुष्काळाची परंपरा आपल्यासमोर येते की आपल्याकडे तुकारामाच्या काळामध्ये दुष्काळ होता, दुर्गादेवीच्या काळामध्ये फार मोठा दुष्काळ पडला होता आणि आता हा पुन्हा दुष्काळ आपण पाहतोय। हा दुष्काळ सुलतानी आहे, आसमानी आहे, असा फार वाद करत बसल्यापेक्षा मला असं वाटतं इथल्या माणसांना प्यायला पाणी मिळालं पाहिजे। माणसांची फार छोटी मागणी आहे, फार मोठी मागणी नाही। आणि ह्या पाणी बाणी कविता संग्रहामध्ये सगळे कवी तेच पुन्हा एकदा प्रार्थना करतायत। अनेक प्रकारचे आकृतिबंध या पुस्तकात घेतलेत। पाणी पंचतत्वांपैकी एक आहे, कसं शब्दातही वैश्विक पद्धतीनं या कविता संग्रहातनं मांडण्यात आलंय। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांनी आजच्या या दुष्काळावरच्या प्रश्नाचं काही उत्तर शोधण्यासाठी म्हणून पाण्यावरच्या कवितांचं संकलन संपादन करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली। त्याला काही मर्यादा आल्या असतील, पण या 50 जे कवी याच्यामध्ये आहेत, या कवींनी आपापल्या पर्यावरणाचा विचार करून पाणी याच्यामध्ये मांडलेलं आहे। म्हणजे अगदी कोकणातला कवी असेल त्यांनीही वेगळ्या पद्धतीने मांडले, मराठवाड्यातला कवी असेल त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडले, खानदेशातला कवी असेल त्यांनी वेगळ्या पद्धतीने। पाणी हे जसं एक पंचतत्वातलं एक आहे तसं ते शब्दातसुद्धा वैश्विक पद्धतीनं आलेलं आहे। आणि मग आमचा प्रशांत मोरे जसं म्हणतो की दे रे आभाळा पाणी दे, ही जे पुन्हा एकदा आभाळाकडे पाणी मागण्याची जी भावना आहे, ही प्रार्थना आहे, याच्यामध्ये आलेली आहे। आणि मला तुम्ही सामच्या आहात, मला अजून सांगा वाटेल की आपण जे जलदिंडी काढली होती त्या काळात जी माझी कविता सामने दाखवली त्याच्या कवितेने या कविता संग्रहाचं समापन झालेलं आहे। या कविता संग्रहातनं अनेक कवींनी जशा वेदना मांडल्या तसेच उपाय पण सुचवलेत। विडंबनापासनं हायकूपर्यंत असे सर्वच काव्यप्रकार या काव्यसंग्रहातनं प्रतिबिंबित होतात। त्यामुळे पाण्याच्या जागरामध्ये या काव्यसंग्रहाचं मोठं योगदान राहील हे निश्चित। कॅमेरामन इरफानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद।